वेगवेगळ्या लोकेशनला दिसताना तर ते एवढंच काही सेकंदमध्ये दिसतंय, पण ते इतके वेळा केलं की माझ्या पोटावर पॅच आलेला. असं छान वाटतं की बाबा हा इतका त्रास झाला पण इतकं छान काम बाहेर आलंय. 5-6 जण बसून सुरू केल्या भूताच्या गोष्टी मारायला. काही खऱ्या होत्या, काही खोट्या होत्या, काही बनावटी होत्या, पण ऐकताना मजा आली फार. आणि त्या जवळजवळ 3-3.5 तास चालल्या आणि त्याच्यानंतर मग त्या रात्री आम्हाला खूप भीती वाटत होती. नमस्कार, मी वैष्णवी कल्याणकर आणि मी तिकडे या मालिकेमध्ये नली हे कॅरेक्टर करते. आणि नलिनी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जरी लोक तिला अशुभ अपशकुनी म्हणत असले तरी ती तिच्या स्वतःच्या न्यायासाठी फाईट करते. तिच्यावर काही वाईट प्रसंग आले, लोक तिला वाईट बोलले तर ती त्यांना प्रतिउत्तर देते. ती नुसतं सहन करून घेऊन रडत बसणारी मुलगी नाही आहे, ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. नमस्कार, मी पार्थ घाटगे म्हणजेच तिकळी या मालिकेतील वेद खोत. आणि खोत हे प्रतिष्ठित घराणं आहे गावातलं आणि त्या घरातला मोठा मुलगा आहे. आणि त्याला जेव्हा कळतं की गावात एक तिकळी नावाची नली नावाची मुलगी आहे जिला सगळे तिकळी म्हणतात आणि जिला सगळे अपशकुनी मानतात, तेव्हा त्याला तिच्याविषयी काळजी वाटायला लागते. आणि मग तो आउट ऑफ कन्सर्न तिला मदत करायला जातो आणि तो कसा तिच्या आयुष्यातला एक सपोर्ट सिस्टीम बनतो हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेल. कसं आलं हे कॅरेक्टर तुमच्यापर्यंत, ही मालिका कशी आली? ऑडिशन्सच दिलेली. ऑडिशन देताना मी माझ्या घरी होते, म्हणजे कोकणात होते. आणि जसं ऑडिशन झालं नंतर त्यांचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आम्हाला मुंबईला बोलवलं फायनल ऑडिशनसाठी. आणि अशी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर झाली आणि त्याप्रमाणे सिलेक्शन झालं. या प्रोडक्शन हाऊससोबत माझा 3रा प्रोजेक्ट आहे, त्यामुळं प्रोडक्शन हाऊसमध्ये सगळे ओळखीचे होते. त्यामुळं त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ह्याचं कास्टिंग चालू होतं तेव्हा कॉल केला मला आणि एक स्क्रिप्ट पाठवली. मी ते ऑडिशन करून पाठवली. साधारण 3-4 दिवसांनी मी परत मला ठाण्याला बोलवलं लुक टेस्टसाठी, स्क्रीन टेस्टसाठी. आणि तेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली आणि तेव्हा आम्ही सीन केला. त्याच्या एक 10 दिवसांनी कन्फर्मेशन आलं की तू करतोयस म्हणून. मालिकेचे प्रोमो बघताना असं जाणवतंय की काळोखात शूट झालं आहे, थोडंफार जंगलात शूट झालं आहे. किती डिफिकल्टीज आल्या आहेत तुम्हाला शूटिंग करताना? आमचं नाईट शूट होतं पहिलं, म्हणजे आता 2 दिवस प्रोमोचा पूर्ण पॅच. तर त्यामध्ये एक सीन आहे की तो गुंड नलीला खांद्यावर उचलतो. तो आम्ही इतके वेळा केला आहे वेगवेगळ्या लोकेशनला. दिसताना तर ते एवढंच काही सेकंदमध्ये दिसतंय, पण ते इतके वेळा केलं की माझ्या पोटावर पॅच आलेला असा निळसर रंगाचा. म्हणजे मुक्का मार लागल्यावर कसं आपल्या बॉडी रिॲक्ट करते तसं झालेलं ते उचलून. आणि मग मी हसत रडत होते कारण मला ते दुखत होतं. पण आता बघून असं छान वाटतं की बाबा हा इतका त्रास झाला पण इतकं छान काम बाहेर आलंय. प्रोमोमध्ये म्हणजे मला ॲक्शन करायची होती, याची मी थोडीशी धासकी घेतली होती कारण मी आधी कधी ॲक्शन केलेली नाही आहे आणि मी नुकताच थोडासा आजारातून बाहेर पडत होतो. थोडासा विकनेस होता बॉडीमध्ये. पण आमचे जे प्रोमो डिरेक्टर आहेत, आमचे जे ॲक्शन डिरेक्टर आहेत, त्यांनी माझ्याकडून ते रिहर्स करून ते करून घेतलं माझ्याकडून आणि त्यांच्यामुळे आउटपुट जे आलं ते बाहेर आलं. आणि मालिकेचा जॉनर हॉरर आहे, तर तुम्हाला असं कधी काही अनुभव आला आहे का, तो शेअर करायला आवडेल? असा काही रिअल लाईफमध्ये अनुभव आला नाही आहे. तर फक्त कधीतरी एकटी वगैरे असेल तर भीती वाटते तेवढंच. नाही, मला सुद्धा काही अजून अनुभव आलेला नाही आहे, पण आता हॉरर मालिका करतोय, सो बघूया, लुकिंग फॉरवर्ड टू इट. असं काही आला तर. हॉरर मालिका करताय, पण हॉरर विषय बघायला किती आवडतात आणि तेव्हा कशी अवस्था असते? खूप म्हणजे मी नारायण धारप, रत्नाकर मतकर यांची सगळी पुस्तकं वाचून काढलीत. माझ्या घरात त्यांचा फॅन्डम हा पिढ्यानपिढ्या आहे. म्हणजे माझे आजोबा, माझा मामा, माझ्या मावश्या, माझी आई, आमच्या सगळ्यांकडे नारायण धारपांची सगळी पुस्तकं आहेत. त्यामुळं हॉरर जॉनर हा माझा अत्यंत आवडता जॉनर आहे आणि माझी मनापासून खूप इच्छा होती की मला या जॉनरमध्ये काम करायचं आहे आणि फायनल काम करायला मिळतं आहे. मला खूप आवडतात हॉरर मूवीज वगैरे बघायला. म्हणजे कोणी नसेल तरी जरी मी घाबरले तरी मी जाऊन बघते थिएटरला आणि मला माहीत असं त्याची रिॲक्शन काय होणार आहे. म्हणजे जेव्हा बघून येते 2-3 तासाचा हॉरर फिल्म त्याच्यानंतर मी घाबरते, पण मला ते बघायचं असतं तरी. आणि आपण मित्रमैत्रिणी किंवा भावंड असे बसतो आणि भूतांच्या गोष्टी वगैरे अशा निघतात, तेव्हा नंतर घाबरल्यात का त्या गोष्टी ऐकून? असं झालंय नाही, असं सेटवरच झालंय आमच्या. आम्हाला एक दिवस खूप टाईम होता दुपारनंतर. मग काय करायचं कारण पॅकअपचं मिळत नव्हतं, त्यामुळे जाताही येत नव्हतं. तर आम्ही सगळे असे 5-6 जण बसून
सुरू केल्या भूताच्या गोष्टी मारायला. काही खऱ्या होत्या, काही खोट्या होत्या, काही बनावटी होत्या, पण ऐकताना मजा आली फार. आणि त्या जवळजवळ 3-3.5 तास चालल्या आणि त्याच्यानंतर मग त्या रात्री आम्हाला खूप भीती वाटत होती. पार्थकडे आहे काही किस्सा? नाही, ते आमचं ठरलेलं असतं. म्हणजे जेव्हा वर्षातून एकदा सगळे कझिन्स भेटतात तेव्हा ते, किंवा मित्र जरी आम्ही मित्रांनी जरी नाईट आऊट करायचं म्हटलं तरी ते एक आमचं ठरतं की असं काहीतरी किस्से सुरू होतात. मग की करून माझ्या आत्याला असं झालं होतं, माझ्या काकाला असं झालं होतं. आणि परत त्यात एक गावात एक तरी म्हातारा असतोच ज्याला भूतानं काही ना काहीतरी तंबाखू तरी मागितलेली असते किंवा चुना तरी मागितलेला असतो किंवा त्या भूताशी काहीतरी एन्काउंटर झाला असतो. तर अशा म्हाताऱ्यांकडून खूप किस्से ऐकलेत. सो एकंदरीत हॉरर जॉनर हा बघताना सुद्धा एन्जॉय केला आणि ऐकताना सुद्धा एन्जॉय केला आहे. नक्कीच. तर आता तुमची मालिका पाहून प्रेक्षक अजून एन्जॉय करतील. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आमची तिकडी ही मालिका 1 जुलैपासून सन मराठीवरती येते. सोमवार ते शनिवार रात्री ठीक 10 वाजता. म्हणजे तुम्ही दिवसभराची कामं करून रिलॅक्स झालेले असणार, तर ही मालिका नक्की बघा आणि तुमचं खूप प्रेम द्या. तुम्हाला हॉरर जॉनर आवडत असेल तर मालिका बघाच. आवडत नसेल तरीही मालिका बघा. तुम्हाला हॉरर जॉनर आवडायला लागेल. सहकुटुंब बघा तिकळी. सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता 1 जुलैपासून फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर.